सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण भाग 11 मध्ये टॉपिक AC सर्किटबद्दल काही प्रश्न बघणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेत त्याचा फायदा होईल. चला तर पहिला प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 1. द सेफेस्ट व्हॅल्यू ऑफ करंट द ह्युमन बॉडी कॅन कॅरी फॉर मोर दॅन 3 सेकंद, म्हणजेच मानवी शरीरात 3 सेकंदापेक्षा जास्त काळ वाहून नेणाऱ्या विद्युत प्रवाहाचे सर्वात सुरक्षित मूल्य आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 9 मिलीअँपिअर. प्रश्न क्रमांक 2. विच ऑफ द फॉलोइंग व्हॅल्यू ऑफ करंट इज मिनिमम फॉर अल्टरनेटिंग करंट, म्हणजे अल्टरनेटिंग करंटसाठी करंटचे खालीलपैकी कोणते मूल्य कमीत कमी आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मीन व्हॅल्यू. प्रश्न क्रमांक 3. विच ऑफ द फॉलोइंग वेव्ह हॅज अन हायेस्ट व्हॅल्यू ऑफ पीक फॅक्टर, खालीलपैकी कोणत्या लहरीमध्ये पीक व्हॅल्यूचे मूल्य सर्वात जास्त आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हाफ वेव्ह रेक्टिफाईड साइन वेव्ह. प्रश्न क्रमांक 4. द पर्पज ऑफ पॅरलल सर्किट रेझोनन्स इज मॅग्निफाय, समांतर सर्किट रेझोनन्सचा उद्देश मोठा करणे हा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, व्होल्टेज. प्रश्न क्रमांक 5. व्हॉट इज द वॅटलेस करंट इन अ AC सर्किट, AC सर्किटमध्ये वॅटलेस करंट म्हणजे काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वेन द पॉवर डिसिपेट इज 0, जेव्हा वीज उत्सर्जित होते तेव्हा ती 0 असते. प्रश्न क्रमांक 6. इन अ प्युअर इंडक्टिव्ह सर्किट, शुद्ध इंडक्टिव्ह सर्किटमध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, द करंट लॅग बिहाइंड द व्होल्टेज बाय 90 डिग्री, विद्युत प्रवाह 90 डिग्रीने कमी होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 7. द पॉवर कन्झ्युम इन अ सर्किट एलिमेंट विल बी लिस्ट वेन द फेज डिफरन्स बिटवीन द करंट अँड व्होल्टेज, म्हणजे जेव्हा विद्युत प्रवाह आणि व्होल्टेजमधील फेज फरक असेल तेव्हा सर्किट घटकामध्ये वापरली जाणारी ऊर्जा कमीत कमी असेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 90 डिग्री. प्रश्न क्रमांक 8. व्हॉट इज द फॉलोइंग कॉइल विल हॅव लार्ज रेझोनंट फ्रिक्वेन्सी, खालीलपैकी कोणत्या कॉइलमध्ये रेझोनंट वारंवारता मोठी असेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कॉइल विथ लार्ज डिस्ट्रीब्युटेड कॅपॅसिटन्स. प्रश्न क्रमांक 9. इन AC सर्किट लॅमिनेटेड आयरन इज व्हेरिएबल यूज्ड इन ऑर्डर टू, AC सर्किटमध्ये लॅमिनेटेड आयरनचा वापर बदलत्या प्रमाणात केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टू रिड्यूस ED करंट लॉस. प्रश्न क्रमांक 10. अन अल्टरनेटिंग करंट और व्होल्टेज इन एनी करंट दॅट वेराइज इन बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू, अल्टरनेटिंग करंट किंवा व्होल्टेजमध्ये म्हणजेच रिकामी जागाच्या संदर्भात परिमाण आणि दिशा दोन्हीमध्ये बदलणारा कोणताही विद्युत प्रवाह. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ॲसिलरेशन. प्रश्न क्रमांक 11. द फिलिंग द ब्लँक्स ऑफ व्होल्टेज और करंट ऑकर ॲट अ रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम, म्हणजेच व्होल्टेजचा, रिकामी जागा किंवा विद्युत प्रवाहाचा वेळेचे नियमित अंतराने होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रिव्हर्सल ऑफ पोलॅरिटी अँड डायरेक्शन. तर हे असं होईल, द रिव्हर्सल ऑफ पोलॅरिटी ऑफ व्होल्टेज और डायरेक्शन ऑफ करंट ऑकर ॲट रेग्युलर इंटरवल ऑफ टाइम. प्रश्न क्रमांक 12. अ सर्किट इन विच अल्टरनेटिंग करंट फ्लो आर कॉल्ड, एक सर्किट ज्यामध्ये पर्यायी प्रवाह वाहतात त्यांना रिकामी जागा म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अल्टरनेटिंग करंट सर्किट. प्रश्न क्रमांक 13.
व्हॉट इज द ॲडव्हांटेज ऑफ AC ओव्हर DC? DC पेक्षा ACचे फायदे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव, म्हणजेच सहज तयार करता येते, सहज प्रसारित केले जाऊ शकते, सहज वापरता येते. म्हणजेच वरील तीनही ऑप्शन काय त्याचे ॲडव्हांटेजेस आहेत. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. इन अ डबल केज इंडक्शन मोटर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू? डबल केज इंडक्शन मोटरमध्ये खालीलपैकी कोणते सत्य नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रेजिस्टन्स ऑफ आउटर बार इज लेस. प्रश्न क्रमांक 15. फॉर विच फॉलोइंग पेअर ऑफ मशीन द स्टेटर अँड वाइंडिंग कॅन बी द सेम टाईप? खालीलपैकी कोणत्या मशीनच्या जोडीसाठी स्टेटर आणि त्याची वाइंडिंग एकाच प्रकारचे असू शकतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हिस्टेरेसिस मोटर अँड रिलक्टन्स मोटर. प्रश्न क्रमांक 16. इन विच फॉलोइंग एम्पियर कॉन्फिगरेशन द पॉवर गेन इज लार्जेस्ट? खालीलपैकी कोणत्या एम्प्लिफायर कॉन्फिगरेशनमध्ये पॉवर गेन सर्वात मोठा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कॉमन एमिटर. प्रश्न क्रमांक 17. द युनिट ऑफ रिॲक्टिव्ह पॉवर इज प्रतिक्रियाशील शक्ती चे एकक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, व्होल्ट अँपिअर. प्रश्न क्रमांक 18. द सिंक्रोनस जनरेटर इज द सोर्स ऑफ. सिंक्रोनस जनरेटर स्त्रोत आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बोथ रियल अँड रिॲक्टिव्ह पॉवर. प्रश्न क्रमांक 19. ट्रान्सफॉर्मर कोअर इज लॅमिनेटेड इन ऑर्डर टू. ट्रान्सफॉर्मर कोअर लॅमिनेटेड असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डिक्रीज ओनली ED लॉसेस. प्रश्न क्रमांक 20. टू कंडक्ट सॅम्पनर टेस्ट ऑन अ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरवर सॅम्पनर चाचणी घेण्यासाठी याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, टू आयडेंटिकल ट्रान्सफॉर्मर आर निडेड. 2 समान ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 21. इन अन इंडक्शन मोटर इफ एअर गॅप इज इन्क्रीज. इंडक्शन मोटरमध्ये एअर गॅप वाढल्यास तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ब्रेकडाऊन टॉर्क विल बी रिड्यूस. ब्रेकडाऊन टॉर्क कमी होईल. प्रश्न क्रमांक 22. द फंक्शन ऑफ ऑइल इन अ ट्रान्सफॉर्मर इज टू प्रोव्हाइड. ट्रान्सफॉर्मरमधील तेलाचे कार्य हे प्रदान करणे आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, इन्सुलेशन अँड कूलिंग. प्रश्न क्रमांक 23. अ क्यू मीटर मेजर. क्यू मीटर मोजमाप. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, प्रॉपर्टी ऑफ कॉईल. प्रश्न क्रमांक 24. द शेप ऑफ कर्व ऑब्टेन्ड बाय प्लॉटिंग द व्हॅल्यू voltage or a current at a different instant on the vertical axis and a time or angle on horizontal axis is called. उभ्या अक्षावर वेगवेगळ्या व्हॅल्यू व्होल्टेज किंवा करंट आणि क्षैतिज अक्षावर वेळ किंवा कोन तयार करून मिळवलेल्या वक्र आकाराला रिकामी जागा म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बोथ ए अँड बी, म्हणजेच वेव्ह शेप आणि वेव्ह फॉर्म. प्रश्न क्रमांक 25. अल्टरनेटिंग क्वांटिटी मे हॅव, म्हणजेच पर्यायी प्रमाणामध्ये रिकामी जागा असू शकतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, एनी शेप, म्हणजेच रेक्टँगल शेप, स्क्वेअर शेप किंवा ट्रायंग्युलर शेप. प्रश्न क्रमांक 26. विच ऑफ द फॉलोइंग वेव्ह इज बेसिक ऑफ ऑल अल्टरनेटिंग व्होल्टेज ऑर करंट? खालीलपैकी कोणती लहर सर्व पर्यायी व्होल्टेज किंवा करंटची मूलभूत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, साइन वेव्ह. प्रश्न क्रमांक 27. द क्वांटिटी विच ओबेइंग साइन लॉ आर कॉल्ड. साइन नियमाचे पालन करणाऱ्या प्रमाणांना रिकामी जागा म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक
बोथ ए अँड बी. ऑप्शन क्रमांक डी बोथ ए अँड बी म्हणजेच सायनुसॉइड आणि सायनुसॉइड क्वांटिटीज. प्रश्न क्रमांक 28. इट इज अ नेसेसरी फॉर वेवफॉर्म अबव हॉरिझॉन्टल ॲक्सिस टू हॅव सम शेप ॲज दॅट बिलो ॲक्सिस. आडव्या अक्षाच्या वरच्या तरंगासाठी खालील अक्षासारखाच प्रकार असणे आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नॉट नेसेसरी, आवश्यक नाही. प्रश्न क्रमांक 29. इन अन अल्टरनेटिंग क्वांटिटी द वेव्ह इज सिमेट्रिकल अबाउट. पर्यायी प्रमाणात लाट म्हणजेच वेव्ह रिकामी जागा बदल सममितीय असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हॉरिझॉन्टल ॲक्सिस. प्रश्न क्रमांक 30. वन कंप्लीट अल्टरनेशन ऑर अ रिपिटेशन ऑफ अ सेट ऑफ व्हॅल्यू ऑफ अ करंट इज कॉल्ड. म्हणजेच विद्युत प्रवाहाच्या मूल्याच्या संचाचे एक पूर्ण आवर्तन किंवा पुनरावृत्ती याला म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सायकल. प्रश्न क्रमांक 31. इच कंप्लीट सायकल कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्ह हाफ सायकल रिकामी जागा अँड नेगेटिव्ह हाफ सायकल रिकामी जागा. म्हणजेच प्रत्येक पूर्ण चक्रामध्ये धनात्मक अर्धचक्र रिकामी जागा आणि ऋण अर्धचक्र रिकामी जागा असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अबव हॉरिझॉन्टल ॲक्सिस अँड बिलो हॉरिझॉन्टल ॲक्सिस. प्रश्न क्रमांक 32. व्हॉट इज अ फ्रिक्वेन्सी. वारंवारता म्हणजे काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नंबर ऑफ सायकल कंप्लीट इन अ 1 सेकंड. त्यालाच आपण फ्रिक्वेन्सी असे म्हणतो. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे हर्ट्झ, त्याला आपण हर्ट्झ असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 33. विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीसाठी खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ द अबव. म्हणजेच फ्रिक्वेन्सीचं एकक हे हर्ट्झ आहे. पूर्ण आपल्याला ऑप्शन वाचल्यानंतरच एक डिसिजन घ्यायचा आहे. पॉवर सिस्टममध्ये 50 हर्ट्झ आणि 60 हर्ट्झची वारंवारता वापरली जाते. त्यानंतर आहे कम्युनिकेशन सिस्टममध्ये लाखो हर्ट्झपर्यंतची फ्रिक्वेन्सी आपण वापरली जाते. तर याचं उत्तर आहे वरील तीनही म्हणजे ए बी सी हे काय असतील त्याचे करेक्ट उत्तर असतील. म्हणून आपलं ऑप्शन असेल ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ द अबव. प्रश्न क्रमांक 34. द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल इज कॉल्ड. एक आवर्तन पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेला रिकामी जागा असे म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पिरियड टाइम. प्रश्न क्रमांक 35. द युनिट ऑफ पिरियड इज कालावधीचे एकक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सेकंड. प्रश्न क्रमांक 36. व्हॉट इज द पिरियडिक टाइम ऑफ सिस्टम विथ अ फ्रिक्वेन्सी ऑफ 50 हर्ट्झ. 50 हर्ट्झ वारंवारता असलेल्या प्रणालीचा नियतकालीन वेळ काय आहे. तर या ठिकाणी आपल्याला रिलेशन लावायचं आहे टी इक्वल्स टू 1/f. एफ टी आपल्याला पिरियडिक टाइम, टी म्हणजेच काय तर एक पिरियडिक टाइम इक्वल्स टू 1/f म्हणजेच फ्रिक्वेन्सी. आता या प्रश्नामध्ये आपल्याला पिरियडिक टाइम काढायचा आहे म्हणजेच टी काढायचा आहे कॅपिटल टी आणि एफ आपल्याला 50 हर्ट्झ दिलेला आहे. तर त्या रिलेशनमध्ये आपल्याला एक पुट करायचं आहे. आता पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटेल ऑप्शन क्रमांक बी 0.02 सेकंड. प्रश्न क्रमांक 37. इफ पिरियडिक टाइम इज 0.0166 सेकंड व्हॉट विल बी द सिस्टम फ्रिक्वेन्सी. आता या ठिकाणी आपल्याला पिरियडिक टाइम दिलेला आहे. अगोदरचा जो प्रश्न होता सेम प्रश्न आहेत, फक्त व्हॅल्यू आपल्याला इंटरचेंज केलेल्या आहेत. तर लक्षात ठेवा या ठिकाणी पिरियडिक टाइम दिलेला आहे. पिरियडिक टाइम म्हणजे टी दिलेला आहे कॅपिटल टी. आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे स्मॉल एफ. तर आपल्याला इक्वेशनमध्ये आपल्याला पुटअप करायचं आहे. जसं टी दिलेला आहे म्हणजे 0.0116 हे भागाकारात जाईल. तर रिलेशन आपण जर सोडवलं तर याचं उत्तर येईल 60.24 हर्ट्झ आणि हे 60 हर्ट्झच्या सिमिलर आहे.
तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए 60 हर्ट्ज. प्रश्न क्रमांक 38, रिकामी जागा इज कॉल्ड अन अल्टरनेटर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एसी जनरेटर. प्रश्न क्रमांक 39, अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज कोनीय वारंवारता आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ द बव. म्हणजेच अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच मेजर इन रोटेशन रेट, त्यानंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम, त्यानंतर रेट ऑफ चेंज ऑफ फेज ऑफ सायनोसायडल वेव्ह. म्हणजे याचं उत्तर असेल वरील तीनही. प्रश्न क्रमांक 40, विच गिव्ह द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग क्वांटिटी. कोणते पर्यायी प्रमाणाचे कमाल मूल्य देते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सायनुसॉइडल इक्वेशन. प्रश्न क्रमांक 41, व्हॉट आर द ॲडव्हांटेजेस ऑफ साईन वेव्ह. साईन लहरीचे फायदे काय आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ द अबव. म्हणजेच कोणत्याही सायनोसॉइडल प्रमाणित बदलाचा दर देखील सायनोसॉइडलच दर असतो. त्यानंतर साईन वेव्ह साध्या गणिती स्वरूपात व्यक्त करता येते. त्यानंतर जे फायदे तिसरा क्रमांक सांगितलेला आहेत, कोणत्याही नियतकालीन नॉन सायनुसॉइडल लहर वेगवेगळ्या वारंवारतेच्या अनेक लहरीची बेरीज म्हणून व्यक्त केली जाऊ शकते. तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ द अबव. प्रश्न क्रमांक 42, इफ डिफरंट फेजर हॅव सेम फ्रिक्वेन्सी दे विल रोटेट विथ द. जर भिन्न फेजरची वारंवारता समान असेल तर ते रिकामी जागासह फिरतील. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सेम अँग्युलर स्पीड. प्रश्न क्रमांक 43, इफ व्होल्टेज इन्क्रीज फ्रॉम 0 टू पीक व्हॅल्यू अँड डिक्रीज बॅक टू 0 ड्युरिंग वन अल्टरनेशन दॅन ॲव्हरेज व्हॅल्यू मस्ट बी. जर व्होल्टेज 0 ते शिखर मूल्यापर्यंत वाढले आणि एका फेरफार दरम्यान 0 कमी झाले तर सरासरी मूल्य असणे आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बिटवीन 0 टू पीक व्हॅल्यू. प्रश्न क्रमांक 44, विच फिजिकल क्वांटिटी हॅज सेम डायमेन्शन ॲज दॅट ऑफ अंडरस्कोअर एल सी. कोणत्या भौतिक प्रमाणाचे परिमाण अंडरस्कोअर एल सी इतके असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी टाइम पिरियड. प्रश्न क्रमांक 45, द डायमेन्शन ऑफ अंडरस्कोअर एल सी. अंडरस्कोअर एल सीचे परिमाण आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एम रेस टू द पॉवर 0, एल रेस टू द पॉवर 0 आणि टी रेस टू द पॉवर 1. प्रश्न क्रमांक 46, द ॲव्हरेज पॉवर लॉस इन अ इंडक्टर कॉईल इज. इंडक्टर कॉईलमध्ये सरासरी वीज हानी होते. तर आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे रिलेशन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 0. प्रश्न क्रमांक 47, द क्वांटिटी फॅक्टर क्यू इज इक्वल टू रिकामी जागा अँड इट इज इंडक्टर ऑफ शार्पनेस ऑफ रेझोनन्स इन अ आर एल सी सर्किट. म्हणजेच गुणवत्ता घटक क्यू च्या बरोबरीचा आहे आणि आर एल सी सर्किटमध्ये रेझोनन्सच्या तीक्ष्णतेचा सूचक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओमेगा 0 इंटू एल डिवायडेड बाय आर. प्रश्न क्रमांक 48, अल्टरनेटिंग करंट कॅन नॉट बी मेजर्ड बाय डीसी ॲमीटर बिकॉज डीसी ॲमीटरद्वारे प्रत्यावर्तित प्रवाह म्हणजेच अल्टरनेटिंग करंट मोजला जाऊ शकत नाही. तर त्याचं कारण विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ॲव्हरेज व्हॅल्यू इज कम्प्लीट सायकल इज 0. प्रश्न क्रमांक 49, द ॲव्हरेज पॉवर इन एल सी आर सर्किट डिपेंड अपॉन. एल सी आर सर्किटमधील सरासरी वीज यावर अवलंबून असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी करंट, EMF अँड फेज डिफरन्स.
प्रश्न क्रमांक 50. व्हॉट इज द वॅटलेस करंट इन अ एसी सर्किट? एसी सर्किटमध्ये वॅटलेस करंट म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. वेन पॉवर डिसिपेटेड इज झिरो, म्हणजे जेव्हा वीज विसर्जित होते तेव्हा ती शून्य असते. प्रश्न क्रमांक 51. इफ अ फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड व्होल्टेज, द वॅटलेस कंपोनंट ऑफ करंट. जर करंट आणि व्होल्टेजमध्ये फेज फरक असेल तर करंट वॅटलेस घटक होईल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आय साइन फाय. या टॉपिकमधून आपण एसी सर्किटचे काही महत्त्वाचे प्रश्न घेतले. आय होप यामधूनच काही प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारतील. आपण आजपर्यंत ज्या कुठल्या पेपर सिरीज घेतलेल्या आहेत, तर त्या पेपर सिरीज परीक्षेलाच धरून आपण पुढे सिरीज सुरू ठेवतोय. आणि यातूनच आपल्याला परीक्षेमध्ये काही प्रश्न तुम्हाला जसे तसे दिसायला मिळतील. तर व्हिडिओ हा स्किप न करता आवश्यक वाटल्यास तुम्ही त्याला स्पीडनुसार सुद्धा बघू शकता. आवश्यक वाटल्यास संपूर्ण व्हिडिओ बघा. आपली जी सिरीज आहे 1 ते 11 पर्यंत आपण टॉपिक वाईज घेतलेले आहेत आणि PYQ सिरीज सुद्धा आपली त्याचबरोबर चालू आहेत. तर ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ग्रुपमध्ये असतील, कॉलेजच्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाठवा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या एक नवीन टॉपिक घेऊन. आपण याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजेच आपला त्या दिवशी आपण पार्ट 1 घेतला, ट्रान्सफॉर्मर अँड डिस्ट्रीब्युशन. तर त्याचा पार्ट 2 घेऊन आपण येऊ आणि PYQ सिरीज पार्ट त्याच्या पुढचा पार्ट आपण आज घेऊन येऊ. आज टोटल 3 व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करू, जेणेकरून परीक्षा जर जवळ आली त्या अगोदर तुमचा टेक्निकलचा अभ्यास पूर्ण झालेला असावा. तर आज आपण इथंच थांबू. धन्यवाद.